नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र अवंतिका रिक्षामधून बसून जात असताना आता ती मास्कमॅनला भेटायला चालली आहे असा मेसेज मात्र ती आता जानकीला करून पाठवते। जानकी आता इकडे रोडने येतच असते आणि आता तो अवंतिकाचा मेसेज आहे तर तो जानकी वाचते। तेव्हा आता तो मेसेज वाचल्यानंतर आता जानकीला खूपच टेन्शन येतं। जानकी म्हणते की अवंतिका एकटीच आता मास्कमॅनला भेटायला जात आहे, खूप रिस्की आहे, आता काय करू मी, नक्की आता अवंतिकाला कसं तिकडे जाऊन देऊ नको, एकतर सुमित्रा आई कुठे आहे ते सुद्धा कळायला मार्ग नाही। पण जानकीला तर खूप टेन्शन येते। जानकी लगेच आता अवंतिकाचा पाठलाग करायला रिक्षाने जायला निघते, रिक्षाला थांबवत असते। तर आता अवंतिका मास्कमॅनने तिला जो भेटण्याचा पत्ता दिलेला आहे तर रिक्षावाल्या काकांना तिकडे जायला सांगते आणि आता मात्र रिक्षाला ती थांबवते आणि अवंतिकाला फोन करून विचारते की अवंतिका तू कुठे आहे। तेव्हा ते त्या नर्सरीचं नाव सांगते आणि मी तिकडे भेटायला त्या मास्कमॅनला जात आहे असं म्हणते। तेव्हा आता जानकी रिक्षामध्ये बसते आणि आता त्या रिक्षावाल्या ड्रायव्हरांना तिकडे जायला सांगते। तेव्हा मात्र आता रिक्षामध्ये बसून आता ती अवंतिकाला म्हणते की अगं ती तर नर्सरी आहे ती आपल्या घरापासून खूप दूर आहे आणि तू इतक्या दूर कशाला जाते। तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी मला माहिती आहे पण ॲक्च्युली मला मास्कमॅनने अगदी भेटायला बोलावलेलं आहे। तर आता जानकी म्हणते की काय एकटीला आणि एकटी तू जाऊ नकोस, आणि हे बघ आत्ताच मला कळाले की आता आई या ऐश्वर्याच्या घरी नाही म्हणून। हे ऐकल्यानंतर आता अवंतिकाला तर धक्काच बसतो। अवंतिका धक्क्यानेच विचारते की म्हणजे काय, तर जानकी म्हणते की मला माहिती आहे की त्या ऐश्वर्याने नक्की आईंना कुठेतरी डांबून ठेवलेलं आहे, परंतु नक्की त्या कुठे आहे हे सांगायला ती तयार नाही। आणि हे बघ अवंतिका मला तुला भेटायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्यामुळे अवंतिका तू सुद्धा तिकडेच आहे, तेव्हा आता मी सुद्धा तिकडेच येत आहे असं जेव्हा ती सांगते तेव्हा अवंतिका म्हणते की नको वहिनी, कारण त्या मास्कमॅनला अगोदरच माझा डाऊट येईल। एकतर मला तो अगदी त्यावरून बोललेला आहे की भेटायला येताना मात्र एकटीनेच यायचं, दुसरं कुणाला आणायचं नाही म्हणून, त्यामुळे वहिनी प्लीज तू असं करू नका। तेव्हा जानकी विचारते की अगं अवंतिका तू असं काय करतेस। जानकी म्हणत असते की अवंतिका हे बघ तू तिकडे एकटी प्लीज जाऊ नकोस, नक्की त्याने तुला एकटीला भेटायला बोलावलेलं आहे तर नक्की त्याचा काहीतरी प्लॅन असेल, त्यामुळे प्लीज तू तिकडे जाऊ नकोस, मी तुझ्या मागून येते। तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की बरं ठीक आहे वहिनी, मी तुम्हाला लोकेशन पाठवून देते आणि मी जिथे जात आहे तिथे नक्की तुम्ही मागून या। तेव्हा आता अवंतिका फोन ठेवते आणि रिक्षावाल्या काकांना म्हणते की लवकरात लवकर प्लीज लवकर घ्या, कारण आता खरंच खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी। आणि अवंतिका मात्र आता ते जे काही लोकेशन आहे ते दाखवते आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचते आणि रिक्षातून खाली उतरून त्या दादांना म्हणते की बरं ठीक आहे, ती लोकेशन बरोबर आहे का हे आपल्या मोबाईलमध्ये चेक करून मात्र आता ती तेथे आत येते। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राला जेथे मात्र इने हा ऐश्वर्याने बांधून ठेवलेला आहे, तिला आता खूप तहान लागलेली असते आणि जेव्हा तिचे डोळे उघडतात तर ती स्वतःला विचारते की मी कुठे आहे आणि इथे आलेच कशी मी, म्हणून ती त्या खुर्चीवरून उठते। तेव्हा मात्र आता सुमित्राला ती तेथे कशी आली हे सर्व काही क्षण आठवतात, कारण हे सर्व ऐश्वर्याचं कारस्थान आहे, तर ऐश्वर्यानेच मला आता हे सर्व येथे आणलं हे मात्र सुमित्राच्या नक्की लक्षात येते। तेव्हा सुमित्राला ते सर्व आठवत असतं की ती ऐश्वर्याला सोबत चल म्हणलेली असते। तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणलेली असते की नाही मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत, कारण तुमचा प्रवास आता इथेच थांबणार आहे, माझा नाही, त्यामुळे हे जे काही चर्चा सत्र आहे ते समाप्त करा आणि तुझा शेवट मात्र सुरू, म्हणून बळजबरीने ती आता सुमित्राला आत त्या रूम मध्ये ढकलते आणि बाहेरून दरवाजा बंद करून घेते। तेव्हा सुमित्रा जोरात ऐश्वर्या असं ओरडते। तेव्हा सुमित्रा अगदी तिला विनवण्या करते की अगं ऐश्वर्या तू असं का करते, दरवाजा उघडव। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणलेली असते की अगं हे बघ तू तिला दार उघडायला बोलव की जिला माझ्याकडे जासूसी करायला पाठवलं होतं, म्हणजे त्या जानकीला। ऐश्वर्या मात्र आता बाहेरून कुलूप लावून घेते। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो। सुमित्रा तिला विचारते की अगं तुला कसं माहिती। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला सगळं माहिती आहे आणि हे बघ आता मात्र तू बस आतमध्ये ओरडत, बघ तुझी जानकी तुला वाचवायला येते की काय। आणि आता सुमित्रा आतमधून तिला इतक्या विनवण्या करते की ऐश्वर्या तू असं करू नकोस, प्लीज दार उघड, परंतु ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते। आणि तेव्हा आता सुमित्रा शुद्धीवर आल्यानंतर तिला हे सर्व आठवते आणि ती म्हणते की ऐश्वर्या मुद्दाम मला इथे घेऊन आली होती अगदी खोटं बोलून, त्यामुळे आता काही झाले तरी मला इथून बाहेर पडावेच लागेल आणि ते बाहेर कसं पडायचं याचा सुमित्रा विचार करत आहे आणि ऐश्वर्याने तर दरवाजा बंद करून कुलूप लावलेलं असतं, म्हणून सुमित्रा आता जोरजोराने वाचवा वाचवा मला कोणीतरी वाचवा, आहे का कोणीतरी असे आता आवाज देत असते। आणि आता सुमित्रा खूप रडत असते की जानकी माझं चुकलं ग चुकलं, तुम्हाला सांगत होती परंतु मी तुझं नाही ऐकलं।
आणि आता तू तरी माझ्यापर्यंत कशी मला वाचवायला येणार, तर तुला कसं समजेल की मी इथे अडकलेले आहे ग जानकी म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते. त्यानंतर मात्र आता इकडे अवंतिका त्या नर्सरीमध्ये आता ही त्या मास्कमॅनला भेटायला येते. अवंतिका आता तिला शोधत असते की तो मास्कमॅन नक्की कुठे गेलेला आहे, म्हणून अवंतिका सगळ्या नर्सरीमध्ये आता इकडे तिकडे बघत असते. तेव्हा आता अवंतिका सगळीकडे शोधते परंतु तेथे कोणीही तिला दिसत नाही. ती सगळीकडे बघत असते की नक्की आहे तरी कुठे. तेथे आता त्या नर्सरीमध्ये सगळं काही असतं परंतु कोणीही तिला तिथे दिसत नाही. इकडे तिकडे पाहत असते आणि नक्की हा मास्कमॅन आहे तरी कुठे म्हणून शोधत असते. आणि तेवढ्यात माया ही मास्कमॅनचा वेश घेऊन तेथे येते आणि अवंतिकाला बघून आता मनात म्हणते की माझ्याशी जी गद्दारी केलीस ना तर ती तुला महागात पडणार आहे अवंतिका. तेव्हा आता अवंतिकाला मारण्याचा प्लॅन मात्र आता ह्या म्हणजे मास्कमॅनने केलेला असतो मायाने. तो मात्र आता तेथे अवंतिका अगदी आवाज देते की मास्कमॅन तू कुठे आहे, हे पग तुम्हाला सांगितलं होतं म्हणून मी एकटीच आले. आणि आता मात्र हे पग तू मला सांगितले म्हणून मी इथे आलेच, परंतु आता तुला नक्की काय सांगायचं आहे ते सांगण्यासाठी तरी तू समोर ये. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी सगळं काही तुझं ऐकलं आणि केलं आणि मी आता येथून अगदी जायला तयार आहे, पण तू जो काही हिस्सा माझ्या वाटायचा आहे तो मला देणार होती ना, त्यासाठी तुम्हाला इथे भेटायला बोलवलं. मग चल ये ना समोर प्लीज. अवंतिका आता बघत असते, इकडे तिकडे शोधत असते आणि तेवढ्यात तिच्या मागून मात्र आता हा मास्कमॅन म्हणजे माया येऊन उभी राहते. अवंतिका तिच्याकडे अगदी वळून बघते. तेव्हा आता अवंतिका खूप घाबरते. तर आता तो मास्कमॅन आवाज बदलतो आणि म्हणतो की काय झालं अगं अवंतिका, तू इतक्या लवकर का घाबरलीस, इतकी का डचकलीस. तेव्हा अवंतिका म्हणते की असं समोर आल्यानंतर मात्र आता कोणीही तसंच अगदी अवस्था होईलच, डचकणारच ना. तेव्हा लगेच आता हा मास्कमॅन म्हणतो की तसे नाही. माणूस तेव्हाच आता इतकं डचकतो कारण त्याच्या मनामध्ये काहीतरी पाप असतो, तेव्हा तो इतका घाबरलेला दिसतो. तेव्हा आता अवंतिका म्हणते की म्हणजे नक्की काय, तुम्ही नक्की काय म्हणतात ते मला नाही कळत. त्यावरती आता मास्कमॅन म्हणतो का आणि काय झालं, माझं बोलणं तुला पटत नाही का, सांगू का तुला, मला सुद्धा तुझं वागणं आहे तर ते सुरुवातीपासून पटतच नव्हतं, परंतु तू मात्र तुझ्या कुटुंबाला सोडून जायला लगेच तयार झाली, मला तुझी कमालच वाटली. तेव्हा आता अवंतिका म्हणते की खरंच मी आत्ताच घर सोडून निघालेले आहे, मी अगदी हे घर सोडून जायला तयार सुद्धा आहे. तेव्हा आता मास्कमॅन तिच्याकडून खरं अगदी म्हणजे वधून घेत असतो, म्हणजे ही माया, आणि परत म्हणते की अरे यार तू पुन्हा खोटं बोलली का. तेव्हा आता अवंतिका त्याला इतकं सांगत असते की मी खरं बोलते आणि मी सोडून जायला सुद्धा तयार आहे, पण तुम्ही असे आरोप का करता. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ अवंतिका, मी तुला ओळखलेलं आहे की हे जे काही आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तू प्रयत्न करत आहे ते सगळे प्रयत्न मी ओळखलेत, म्हणजे तू आता ह्या कुटुंबाला सोडून जायला तयार नाही. तर अवंतिका म्हणते की हे बघा असं काही नाही, तुम्हाला नक्की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे, आम्ही कुणालाच काहीही सांगितलेलं नाही म्हणून. तेव्हा आता ही माया म्हणते की म्हणजे मास्कमॅन मी गैरसमज वगैरे अगदी करतच नाही, आणि हे बघ माझ्याशी खोटं बोलणाऱ्या माणसांना मात्र काही ना काहीतरी शिक्षा भेटून मात्र, आणि त्या माणसांना मी शिक्षा अशी देतो की अगदी ती जीवन मरणाच्या दारात असते. आणि आता तुला असं वाटत असेल की तुझ्या मागून येणारी जानकी तुला वाचवायला येईल म्हणून, एक गोष्ट लक्षात ठेव, तसं काही होणार नाही, नाही तिची तुझी भेट होणार आणि नाही ती तुझ्यापर्यंत येऊ शकणार म्हणून. आणि आता माझ्या तावडीतून तुला कोणीही वाचू शकत नाही म्हणून आता हा मास्कमॅन अवंतिकाच्या मागे लागतो. अवंतिका पुढे धावत असते आणि अवंतिकाला मारण्यासाठी तिने हातामध्ये चाकू घेतलेला असतो. अवंतिका आपला जीव वाचून तेथून अगदी पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता अवंतिका तिला ढकलून देते आणि माया त्या कुंडीवर जाऊन पडते. मात्र आता पुन्हा माया तिच्या मागे तो चाकू घेऊन धावते. आता अवंतिका काही कमी नसते. अवंतिका आता तिच्याशी एक हात करून तिला मात्र तिच्या हातातील चाकू हिसकावून फेकून देते आणि त्या दोघींमध्ये आता झटापट सुरू होते. तेव्हा मात्र आता ही अवंतिका खाली पडते त्या झटापटीमध्ये, आणि आता ही माया आहे तर ती अगदी कुंड्यांनी भरलेली जी काही शिडी वगैरे आहे तर ती शिडी पाडून देते. सगळं काही आता अवंतिकाच्या अंगावर पडतं. अवंतिका जोरात किंचाळते. तेव्हा आता जानकी रिक्षातून तेथेच आलेली असते आणि म्हणते की दादा, रिक्षावाले दादांना तेथे थांबवा. जानकी घाईने ते नर्सरीमध्ये येते. जानकी मात्र आतमध्ये येते तर बघते तर काय, अवंतिका अगदी तिच्या डोक्याला वगैरे लागलेलं असतं आणि आता तिची ती अवस्था बघून जोरात अवंतिका असं ओरडते. तेव्हा ही माया मास्कमॅन तेथेच असते आणि आता जोरात आता जानकी म्हणते की कोण आहे, थांब, तेथेच थांब, म्हणून जानकी त्याचा पाठलाग करायला जाते तर माया तिथून पळून जाते. तेव्हा आता अवंतिकाची अवस्था खूप बिकट असते. आता जानकी म्हणते की अवंतिका उठ, आणि ती लोखंडी अगदी जी काही शिडी आहे तर ती अवंतिकाच्या अंगावर पडलेली असते, म्हणून अगदी जानकी जीवाची बाजी करत ती शिडी उभी करते आणि
अवंतिकाला कसं आहे त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न ती करत असते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा म्हणते की काही झालं तरी आता येथून मला बाहेर पडावंच लागेल, त्यासाठी काहीतरी करावंच लागेल. म्हणून सुमित्रा काही तेथे शोधता येतं की नाही बघत असते आणि जोरात दरवाजा वाजवते. दार उघडा, कोणीतरी मी इथे अडकलेले आहे म्हणून. तेवढ्यात आता तिला एक असा म्हणजे तेथे उजेड दिसतो आणि त्या उजेडाजवळ ती येते तर तेथे खिडकी असते. सुमित्राला तर आनंद होतो कारण या खिडकीतून तरी बाहेर पडता येईल म्हणून. ती कसे तरी आता ते खोके वगैरे आहे तर ते बाजूला करते. मित्राला अगदी दम भरलेला असतो पण तरी सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी ती जीवाची बाजी पणाला लावते आणि जोरात आता ती पुन्हा खिडकी वाजवते की खिडकी उघडा, मी आत अडकलेले आहे, कोणीतरी वाचवा म्हणून. आता ती मोठमोठ्याने ओरडत असते परंतु तरी सुद्धा आता सुमित्राचा आवाज काही कुणापर्यंत पोहोचायला तयार नसतो. आता मात्र सुमित्रा अगदी जोरजोराने ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करून तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. आता तिला खिडकी उघडणं हे अगदी शक्य नसतं पण तरी सुद्धा ती प्रयत्न करत असते. त्यानंतर आता इकडे घरी सारंग मात्र आता अगदी विचार करत असतो आणि स्वतःचीच हसत असतो आणि म्हणतो की अवंतिका वहिनीची सुद्धा मला खरंच कमाल वाटते. मला तर असं वाटत होतं की त्या खरंच घर सोडून जाणार की काय. आणि परत विचार करतो की अवंतिका वहिनींनी मात्र सौमित्र दादाला विश्वासात घेऊन काही सांगितलं का नसेल आणि नक्की काय चाललं तेच काही कळत नाही. आणि तेवढ्यात सौमित्र आणि सारंग ऋषिकेश घरी येतात. आता सारंगला विचारात अगदी पडलेलं बघून आणि तो जे काही स्वतःची बडबड करत आहे ते बघून ऋषिकेश विचारतो की काय रे सारंग, काय झालं, तू असं एकटाच का बडबड करतोय. तेव्हा सारंग म्हणतो की अरे घरात कोणीच नाही, तेव्हा कुणाशी बोलणार, मग मी एकटाच बोलत होतो. आता घरात कोणी नाही हे म्हटल्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र धक्का बसून एकमेकांकडे पाहतात आणि सारंगला पुन्हा विचारतात की घरात कोणी नाही म्हणजे घरातील सगळेजण गेलेत कुठे, म्हणजे जानकी आणि अवंतिका कुठे गेल्यात. तेव्हा सारंग म्हणतो की त्या घरी नाहीत. तर सौमित्र म्हणतो की त्या घरी नाहीत म्हणजे तुला सांगून नाही गेल्यात का. सारंग म्हणतो की माझे राहून द्या, त्या दोघी मात्र बाहेर जाताना तुम्हाला सुद्धा सांगून जात नाही का. तेव्हा सौमित्र म्हणतो की ऍक्च्युली मी अवंतिकाला बोललो होतो, विचारलं होतं की ती कुठे चालली म्हणून, परंतु तिने मला काही सांगितले नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की बोलली नाही म्हणजे बापरे काहीतरी गडबड आहेच नक्की. तेव्हा आता ऋषिकेश लगेच त्याचा हात धरतो आणि त्याला विचारतो की गडबड आहे म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं सारंग. आणि सारंग आता सांगायला सुरुवात करतो की मी जानकी वहिनी आणि अवंतिका वहिनी या दोघींचं बोलणं ऐकलं आणि तेव्हा मला कळाले की त्यांचा दोघींचा काहीतरी सिक्रेट प्लॅन आहे. तर त्यामुळे मला आता असं वाटतं की आता मात्र त्या प्लॅन साठी दोघी तरी कुठेतरी गेलेले आहेत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की एक सेकंद सारंग, अरे कसला प्लॅन आहे आणि त्या दोघी कुठे गेल्यात. अवंतिका मात्र मला कुठल्याही प्लॅन बद्दल काही बोललेली नाही अजूनपर्यंत. आता सारंग म्हणतो की बोलल्या नसतील परंतु मला सुद्धा हे नक्की माहिती नाही. तेवढ्यात मात्र ऋषिकेशच्या मोबाईलवर फोन येतो आणि ऋषिकेशला ते ऐकून धक्का तर बसतो आणि कोणतं हॉस्पिटल आहे असं विचारतो. आणि आता मात्र ऋषिकेश जेव्हा फोन ठेवतो तर सौमित्र विचारतो की काय झालं, पण ऋषिकेश काही न सांगता चला असे म्हणून आता तो सगळ्यांना तेथून घेऊन जातो हॉस्पिटलला. पण अवंतिकाला हॉस्पिटलला आणलेलं आहे हे मात्र आता त्याला समजलेलं असतं. आता इकडे जानकी मात्र अवंतिकाला घेऊन हॉस्पिटलला येत असते. अवंतिकाला खूप जखमा झालेल्या असतात, डोक्यातून रक्त आलेलं असतं आणि सगळे हातपाय आहे तर ते तिचे रक्ताने भरलेले असतात. आता अवंतिका काही शुद्धीवर नसते तर जानकी अगदी डॉक्टर म्हणून डॉक्टरांना आवाज देते आणि खूप रडते. डॉक्टरांना म्हणते हे बघा ती शुद्धीवर नाही, तिला खूप लागलेलं आहे. आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. आणि अवंतिकाला घाईने आतमध्ये नेतात आणि जानकीला तेथेच थांबायला सांगतात. आता जानकी खूप रडत असते आणि अवंतिकाचा जीव वाचण्यासाठी देवाला हात जोडत असते. तेवढ्यात तेथे समोर असणारे गणपती बाप्पांजवळ येते आणि हात जोडून म्हणते की देवा हे सर्व काय होऊन बसलं, काही झालं तरी माझ्या अवंतिकाचा जीव वाचव. त्या मुलीने मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतःचा जीव तिने पणाला लावला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आणि तिच्या जीवावर हे सर्व बेतलं. तेव्हा हे बघ इतका मोठा अन्याय करू नको, तिच्या पाठीशी राहा, तिला लवकरात लवकर बरं कर. जानकी आता अगदी रडत देवाला प्रार्थना करते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा खिडकी उघडण्यासाठी खूप प्रयत्न करते परंतु पूर्णपणे तिला दम भरलेला असतो परंतु खिडकी काही उघडत नाही. अगदी व्याकुळ होऊन ती अगदी दम टाकत उभी राहिलेली असते. श्वास घ्यायला सुद्धा आता सुमित्राला कठीण होतं आणि तेवढ्याच समोर एक लाकूड तिला दिसते. जोरजोराने मात्र सुमित्रा आता त्या खिडकीवर उघडण्यासाठी लाकूड मारत असते आणि आता शेवटी कशीबसी ती खिडकी उघडते परंतु सुमित्राचा पूर्ण दम अगदी भरलेला असतो. या वयामध्ये मात्र आता सुमित्राला काही व्यवस्थित अगदी ताकद नसते त्यामुळे ती अगदी बेचैन झालेली असते. म्हणून मात्र आता ते कोणी आहे का असं खिडकीतून आवाज देते आणि खाली पाहते आणि बापरे आता माझं कसं होणार म्हणून आता तेथील जी पोती आहे तर ती पोती मात्र आता ती ओढते आणि एकावर एक पोतं टाकून आणि येथे अडकून राहण्यापेक्षा आता येथून निघून गेलेलं बरं राहील म्हणून सुमित्रा कशी तरी आता त्या खिडकीतून खाली उडी मारते.
त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तोरेतच असते. कावेरी काकू तिला विचारतात की ऐश्वर्या, सुमित्रा काकू कुठे आहे ते लवकरात लवकर सांग. ऐश्वर्या एकही शब्द सांगायला तयार नसते. तेव्हा आता कावेरी काकू तिला पुन्हा रागाने विचारतात की ऐश्वर्या, मी तुला विचारते सुमित्रा काकू कुठे आहेत. आता मात्र मला काळजी वाटायला लागली. ऐश्वर्या, त्या कुठे आहेत ते सांग. ऐश्वर्या म्हणते की तीनदा सारखे तेच प्रश्न विचारून मला त्रास देऊ नकोस. आता कावेरी काकू काही ऐकायला तयारच नसतात. त्या ऐश्वर्याला म्हणतात की हे पग, जानकी सारख्या अगदी बाईचा संयम तुटू शकतो आणि आता मात्र तिच्या संयम अगदी तू सोडू नकोस, तिचा अंत बघू नकोस. तुझ्या समोर हात जोडते, शानी हो, माझं ऐक तू. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हे बघ, सुमित्रा ताईला जराही काही झालं तर ती जानकी मात्र तुला नाही सोडणार. त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही. ऐश्वर्या, सुधर स्वतःला. तेव्हा आता ऐश्वर्या तोऱ्यातच आता हिला शांत राहायला सांगते. इनफ, आता मात्र खूप बोललीस तू. आता जानकीला काय करायचं आहे माझं ते मी बघून घेईल. कावेरी काकू अगदी जीव तोडून ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता ऐश्वर्या काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती कावेरी काकूंना तेथून जायला सांगते. कावेरी काकू तेथेच उभे राहून तिला समजावत असतात, तर ऐश्वर्या पुन्हा त्यांच्यावर ओरडते की हे बघ, जा, किचन मध्ये काम राहिलेले असेल, जा, येथे माझं तोंड बघत बसणार आहेस का. आता कावेरी काकू रागानेच जाते असं म्हणतात आणि आता किचन मध्ये येतात. तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर कॉल येतो. आता कशाला इतकी डोकं खराब करते म्हणून आता ती वाटेल तसं कावेरी काकूंना बोलत असते आणि तेवढ्यात आता बाजूला जाते आणि तो फोन उचलते. तेव्हा आता मायाचा फोन असतो. माया आता ऐश्वर्या म्हणते की बोल ना. तेव्हा माया तिला विचारते की काय, कुठे आहे तुझी ती लाडकी सासू. तेव्हा आता ऐश्वर्या तोरेतच म्हणते की आता मला तर असं वाटतं की आता अख्ख्या जगालाच हा प्रश्न पडलेला आहे की माझी लाडकी सासू कुठे आहे म्हणून. माया विचारते की म्हणजे काय, तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे काही नाही, त्या बाईचा मी असा बंदोबस्त केलेला आहे, तिला बरोबर एका ठिकाणी पोहोचवलेला आहे, इथून ती परत कधीच येऊ शकणार नाही अशा ठिकाणी. आणि मला एक गोष्ट सांग, तिकडे रणदिव्यांच्या घरामध्ये काय चाललेलं आहे. तर तेव्हा आता माया म्हणते की रणदिव्यांच्या घरांचे वासे असे काही लवकरच फिरणार आहेत, कारण त्या माणसाला मात्र एकमेकांचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा उरणार नाही आणि ते घर आता फुटणार आहे आणि यापुढे मात्र ती जानकी मास्कमॅनच्या वाटेला सुद्धा जाऊ शकणार नाही, असे मी सगळी काही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जरीही गेली तरी सुद्धा तिची वाट लागल्याशिवाय काही राहणार नाही, म्हणून आता त्या दोघी फोन कट करतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सौमित्र हे हॉस्पिटलला येऊन पोहोचतात. जानकी समोरच असते. तेव्हा आता धावतच ते दोघे येतात. तर जानकी म्हणते की ऋषिकेश. आता ऋषिकेश विचारतो की अवंतिका ठीक आहे ना. आता सौमित्र घाईने विचारतो की अवंतिकाला हॉस्पिटलला आणण्याजोगं काय झालेलं आहे वहिनी, तिला सांग ना वहिनी काय झालं. तेव्हा आता जानकी रडतच घाबरतच म्हणते की मास्कमॅनने जानकी अवंतिकावर हल्ला केलेला आहे. तेथे पोहोचण्याच्या आतमध्ये ती तेथे बेशुद्ध होती. ऋषिकेश आणि सौमित्राला धक्का तर बसतो. सौमित्र विचारतो की हल्ला केला म्हणजे काय झालं, तिला काही झाले तर नाही ना. तर जानकी ऋषिकेशकडे बघत सौमित्राला म्हणते की भाऊजी आता हॉस्पिटलला घेऊन आले, बरंचसं रक्त वाहिलेलं आहे तिचं, डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या जीवाला धोका नाही म्हणून, आणि तुम्ही काळजी करू नका सौमित्र भाऊजी, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी मला एक गोष्ट नाही कळत की आता अवंतिका मास्कमॅनला भेटायला का गेली होती. आणि ऋषिकेश मात्र आता सौमित्रला विचारतो की अवंतिकाने तुला याबद्दल काही सांगितले होते का. सौमित्र म्हणतो की नाही, ती फक्त बाहेर जाते असे म्हणाली आणि जर तिने मला मास्कमॅनला भेटायला जायचं असं सांगितलं असते तर मी तिला एकटीला जाऊन दिलं नसतं. तेव्हा आता सौमित्र जानकीला विचारतो की वहिनी तुमचा काहीतरी प्लॅन होता. तर ऋषिकेश म्हणतो की हो काय प्लॅन होता. तेव्हा आता जानकी विचारते की तुम्हाला कसं माहिती, पण म्हणजे हे सगळं मी आणि अवंतिका मिळून ठरवलं होतं आणि तिसऱ्या कुणाला तर माहितीच नव्हतं. तेव्हा आता सारंग तेथे येतो. सारंग म्हणतो की माहिती होतं. तेव्हा जानकी विचारते की काय, तर सारंग म्हणतो की हो मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतात सारंग भाऊजी. सारंग आता जेव्हा जानकी आणि अवंतिका बोलत आहे सर्व काही आता तो जानकीला सांगत असतो. आता ते ऐकल्यानंतर जानकी सारंग भाऊजींना म्हणते मी ऐकलं होतं तर तुम्ही मला का अगदी विचारलं नाही, डायरेक्ट तुम्ही माझ्याशी येऊन का बोलला नाही त्याबद्दल. आता सौमित्र म्हणतो की म्हणजे वहिनी हे सगळं तुम्ही ठरवून लपवलं होतंस का आमच्यापासून. वहिनी तू सांग की हा सगळा काय प्रकार आहे. तर म्हणजे अवंतिका आणि तुझं हे भांडण आहे ते सगळं काही खोटं होतं तर, आणि तू का मला हे सर्व अगोदर सांगितलं नाही. तेव्हा आता तेथे जे काही हॉस्पिटलमध्ये मोठ्याने ओरडून आता हे जे काही बोलत आहे तर तेथे काउंटरवर आता त्यांना अगदी हळूच बोलायला सांगतात. तेव्हा आता जानकी हळूच आता सौमित्र भाऊजींना म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी जरा शांत व्हा, मी तुम्हाला सर्व काही सांगते. आता सौमित्र ऐकून घ्यायला तयारच नसते आणि कधी सांगणार होती, वेळ निघून गेल्यानंतर. आणि मुळात म्हणजे अवंतिकाला तेथे एकटीला पाठण्याची गरज काय होती आणि जर तिला काही झाले असते तर मी काय करणार होतो, म्हणून सौमित्र आता खूप रडत असते. आणि वहिनी आज अवंतिकाची जी अवस्था झालेली आहे ती सगळी तुझ्या प्लॅनमुळे. तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो की तू शांत हो, अवंतिकाला काही होणार नाही म्हणून.
की काय म्हणते ते तरी ऐकून घे, परंतु सौमित्र ऐकायला तयार नसतो. सौमित्र म्हणतो की मला काही ऐकायचं नाही, कारण अवंतिका भांडणामध्ये जे काही बोलली ते बरोबर होतं. मास्कमॅन जरीही तुमचा भूतकाळ असेल पण ते सगळं आम्हाला भोगावं लागतं आणि वहिनी हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. मुळात म्हणजे तू आमच्यापासून हे सगळं काही लपून ठेवलं, ही सगळ्यात मोठी चूक तू केली. तेव्हा आता जानकीला अगदी धक्का बसतो. जानकी तर खूप रडत असते आणि जर अवंतिकाला काही झाले तर मी कधीही कुणाला माफ नाही करणार हे लक्षात ठेव. आणि सौमित्र घाईने अवंतिकाकडे जातो. तेव्हा आता ऋषिकेश मात्र जानकीला अगदी सावरतो. जानकी स्तब्ध झालेली असते आणि खूप रडत असते. तर ऋषिकेश तिला मिठीमध्ये घेतो आणि समजावतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माया मात्र आता मकरंदला म्हणत असते की दादा तुझ्याबरोबर जे काही घडलं त्याचा बदला घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. त्या जानकीला मात्र आधार वाटणारा तिचं कुटुंब आणि तिचा परिवार, आता हे सगळं काही तुटणार आहे. त्या जानकीला मी इतकं हद्दबल करणार आहे आणि एक दिवस मात्र ती तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. तेव्हा आता जानकी सारंगला सगळं काही अगदी व्यवस्थित विचारते की सारंग भाऊजी तुम्हाला आमचा प्लॅन कळला होता तर? सारंग म्हणतो की हो. तर जानकी विचारते की मग घरामध्ये नकळत तुम्ही याविषयी कुणाशी बोलला होतात का? तेव्हा आता सारंग सांगतो की मायाला बोललो होतो. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे मास्कमॅन माया आहे तर? आता हे बघून सारंगला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि जानकीच्या सर्व काही लक्षात येते. तर मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.